किती वेळ लागेल? 1 मिनिट आलो. चल कदम तिथे बसू. हो हो. नमस्कार. या बसा. काय झालं? बोलवलं का? बोला. मग मी माझ्या पत्नीच्या मनाविरुद्ध वागलो. हे पहा, ही केस मी डिसमिस करतोय आणि मी केसही तशीच तयार केली. खरं तर 1 मिनिट. तुम्ही आता काय म्हणालात? तुम्ही तुमच्या बायकोच्या मनाविरुद्ध वागलात म्हणजे? यंदा 20 वर्ष होतील आमच्या लग्नाला. 6-7 वर्ष मुलंच होईना. म्हणून मग डॉक्टरी सुरू केली. 7 वर्षानंतर पहिल्यांदाच मी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर मनसोक्त हास्य पाहिलं. छान खळी खुलली आहे. डॉक्टर आले. नमस्कार. बसा ना. हां बसा. बस. डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे ना? नाही, थोडा प्रॉब्लेम आहे. बाळाच्या मेंदूची वाढ होत नाहीये, त्यामुळे बाळ कदाचित ॲबनॉर्मल असू शकतं. डॉक्टर, म्हणजे औषध गोळ्याने ठीक होईल ना? लागेल तेवढा पैसा मी खर्च करेन. हो. एक सांगू, म्हणजे बघा, तुम्ही काय ते ठरवा. मला प्रॉब्लेम दिसला म्हणूनच रश्मी मॅडमला मी इथे घेऊन आले. वेळ अजून गेली नाहीये. तुम्ही ॲबॉर्शन? हो. नाही. दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवूया. नको. तिथेही हो, असं अभद्र बोलू नका हो. शपथ घ्या माझी, तुम्ही असं बोलणार नाही. कसंही असलं तरी त्याला मी जन्म देणार आहे. डॉक्टर निर्मला. निर्मला, मी मुलगी झाली पण बॅड लक. मुलगी झाली त्यात बॅड लक कसलं? नाही, डिलेव्हरीच्या वेळेस निर्मलाचं BP हाय झालं. आम्ही शर्तीचे प्रयत्न केले, बाळाला वाचवलं, पण निर्मलाचं ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे आम्ही तिला नाही वाचवू शकलो. दोघांनी जन्माला येणाऱ्या बाळाला जीवापाड सांभाळायचं. मग ते कसंही असो, बाप झाल्याचा तुझबरही आनंद नव्हता. सरणावरती संपत होती. इथे मी या एवढ्याशा जीवाला दिवसभर मी मांडीवर घेऊन राहायचो. आयुष्य फक्त सोनासाठी जगायचं ठरवलं. सोना म्हणायचो तिला. जशी वर्ष सरत होती तसं मला कळून चुकलं. सोना फक्त अंगानं वाढत होती, तिच्या मेंदूत वाढ होत नव्हती. तिला ऐकायला बोलायला येत नव्हतं. अंधुकस पाहत असावी एवढंच. 12 वर्षात किंकाळ्या ठोकत पळणं एवढंच तिला येत होतं.
धर धर अगं खा. शी, पूर्ण अंगाची वाट लावली. आईला नुसतं डोक्याला त्रास मेली असती ना तर सुटला तरी असता. चला घरात आल्याने नुसती वाट लावली. नाहीतर काय. ए बाई, काय वाट लावायची? तुझ्या घरात जाऊन लाव ना. बघा ना, हगरडीची किचन मध्ये गेली. आता हिची हगरड काढायला कोणीचा बाप येणार आहे? अहो ताई, मी साफ करतो ना. काय साफ करतो म्हणताय? अख्ख्या किचन मध्ये हगरडीचा वास येतोय. साफ करतो म्हणताय? वीट आणला यांनी. यांच्यामुळे आम्ही आमची दारं खिडक्या बंद करून ठेवायची का? किती सहन करायचं? तू अशी ऐकायची नाहीस. थांब. इकडे ये, इकडे ये. उभी राहा. ये इकडं. थांब. राहा तिकडं. सांग ना, सांग. काय करू सांग. सोना, ए ए सोन, ऐक ना. झालं. आता सोना, ए ताई, जरा बघा मुलीकडं. हो. हा. आज काय चाहिए? ये दवा देना. ये दवा. अजून का पाहिजे? 20 रुपये. पैसे. हा. सोना. वहिनी, बाजारात जाते ना? नाही, मी माझ्या मुलाच्या शाळेत जाते. मी सुद्धा. काय बाई, यांचा त्रास हा? नाहीतर काय. बरं, बाजार पण केवढा? एवढा पिशवीभर. अहो, यांचा बाजार आणण्याच्या नादात आहे ना, आमचा बाजार आणायचा राहून जातो. मी तर सरळ ह्यांना नाही सांगितलं, मला नाही जमणार. अहो, तुम्ही बोललात तरी मी तर सरळ खोटं बोलून टाकते. अहो, आधी दया तरी यायची, आता अजिबात नाही येत. शी, दळिंद्री मेले. नाहीतर काय. सकाळी उठून तोंड बघू नये, अख्खा दिवस वाईट जातो. आणि त्यात ती त्यांची मुलगी. बाई, तिने तर कहरच केलाय. मग काय, नाहीतर कंटाळा काय? दिला नुसता सगळ्यांना. सांभाळा. हे आलं ना की नुसतं महाराज वाटच लागते. अगं, ए सोना, उठ बाळा. अरे जरा माणसं बघून खेळा. सॉरी काय? चला निघा. काय चाललंय काय? काय बोलायचं? जाधव, या इकडे या. बसा. बसाव तुम्ही. अहो तुम्ही बसाव. बसा सांगितलं ना. बसा. सारखे घरात असता तुम्ही.
हा बसा अहो असं हे किती दिवस चालायचं. माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आम्ही आमच्या विषयी बोलत नाहीये आणि आता त्याची आम्हाला सवय पण झाली. मी तुमच्या विषयीच बोलतोय. अहो किती सहन करताय तुम्ही. एक सांगू, तुम्ही लग्न करा. अहो खूप करता तुम्ही पुरुषासाठी. अहो स्वतःचा सुद्धा विचार करा. अहो या मुलीला हॉस्पिटलमध्ये नाही तर एखाद्या अनाथ आश्रमात ठेवा. कळलं? अहो अर्ध आयुष्य घालवलं या माणसाने या मुलीसाठी. येऊ मी, थोडस काम आहे. बोलून काय फायदा आहे. बघितलं, हे असं असतं म्हणून मी मगाचपासून काय बोलत नव्हतो. काय झालं? अरे बापरे. शांत राहा. बोलू नका. काय चाललंय? घरात तुम्ही दोघंच होतात? मी इथं विचार करीत बसलो होतो. माझ्या नकळत कधी ती आत गेली कळालंच नाही. भांड्यांचा आवाज ऐकून मी आत गेलो. शांत व्हा. कदम कमांडर. यस सर. ती वेळी ताब्यात घ्या. हो सर. कोंडकर. यस सर. 1 नंबरला कॉल केला होता? हो केला होता सर. गाडी यायला किती वेळ लागेल? 1 तासाभरात येईल. 1:15 गाडीवर येतो म्हणाले. हा कुठे चालला? लय वाईट झालं जाधव. अर्धा साहेब, लय केलं यांनी या पोरीसाठी. लय केलं. नाव का तुझं? संदीप. त्या मुलीच्या बापानंच तिला मारलं नसेल कशावरून? साहेब, असं मनात आणलं तरी पाप लागेल. का? का काय साहेब? खूप भला माणूस आहे तो. भले माणसं गुन्हा करत नाहीत का? तुमचंच बघा ना. तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय तुम्ही घाबरलात. घाम फुटलाय बघा तुम्हाला. नाही साहेब, नाही. खरं तेच सांगतोय साहेब. या मुलीला काहीच कळायचं नाही. अख्ख्या मजल्यावर धाव सुटायची. याच्या त्याच्या घरात घुसायची. हे असं झालं म्हणून पण आम्ही समजून घ्यायचो, सहन करायचो. तशी म्हणजे ती मुलगी डोक्याने आधू होती, पण जाधव साहेबांनी तिला अगदी हाताच्या फोडासारखी जपली होती, सांभाळली होती. बोल. होय साहेब, खूप सहन केलं जाधवांनी. म्हणजे आम्ही चाळीतली लोक पण जायचो मदतीला, पण अदुपोरगी इथं पड तिथं पड पडली किसनीवर.
पडली पडली का पाडली तिच्या बापानं? नाही नाही नाही, काय बोलताय साहेब? खूप धांदरट पोरगी होती ती, वेळोवेळी पडायची ती. पडताना तुम्ही स्वतः पाहिलं का तिला? त्यावेळी मी नुकताच घरी आलो साहेब. पडली कसं काय म्हणालात? हा काय साहेब, ती मुलगी याआधी पडली किसनीवर, जाधवनेच वाचवली. तुमच्या शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या स्टेटमेंटवरून तुमच्यावर संशय वाढलाय. बाहेर बसून कसला विचार करत होता? सोनाला कसं संपवायचं याचा? नाही साहेब, सगळेच मला टाळत होते. का? बाजार आणून दे, सोनाची औषधं आणून दे, कुणाला बँकेतनं पैसे आणून दे. मुलीला घरात एकटं टाकून नोकरीवर जात होतात. बायको मेल्यानंतर सोनाला सांभाळणार कोणीच नाही. कंपनीलाही आम्ही नको होतो. 10-15 लाख रुपये दिले प्रत्येकाला. तेच पैसे बँकेत ठेवले. महिन्याला 10-15 हजार व्याजाचे मिळतात. भागायचं आमचं दोघांचं त्यावर. कोणकार? हा सर. सगळ्यांच्या स्टेटमेंट झाल्या असतील ना, तर सह्या घे आणि नंबर घे त्यांचे. हो सर. आणि त्यांना सांग गरज पडली तर परत यावं लागेल. हो हो सांगतो सर. नीट बस रे तुझ्या आईला. तुम्ही जाऊ शकता. काल रात्री अचानक फोन करून आज भेटायला या असं का म्हणालात? सोना, 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 तुमच्या आईला, तुमच्या आईची कान पाटाचो. काय हो? तुमच्या आईची सोना, तुमच्या आई सोना. त्या माधुरच्याचं नाव अधिकाने सांगितलं. तुम्ही मला विचारलं ना, मी कसला विचार करीत बसलो होतो ते. माझी लाडकी राणी सोना. आज मी जिवंत आहे, तोवर मी सगळं हिचं करतोय. एक आई खाल्यानं तिच्या आबरूवर घाला घातला. काय करायचं होतं मी? आणखी किती त्रास देऊ जगाला? हगडीच्या अंगाने आजूबाजूच्या घरात जात. आज कोणी मदतीला यायला तयार नाही. उद्याला पिरियड चालू होतील तेव्हाच काय? म्हणून मी माझ्या बायकोला दिलेला शब्द मोडला.